पुण्यासाठीचे अनेक विकासाचे प्रकल्प असतील, पुणेकरांच्या काही दैनंदिन समस्या असतील, या संदर्भात आज आम्ही सगळे आमचे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे अध्यक्ष धीरज घाटे, आमदार सुनीलजी कांबळे, भीमाले, आम्ही सगळेच या संदर्भातली एक आढाव्याची बैठक आज महापालिका आयुक्तांनी त्यांच्या समेत सर्व प्रशासन, कारण गेले 2 वर्ष जवळपास प्रशासकाच्या माध्यमातून महापालिकेचा कारभार सुरू आहे आणि त्यामुळे पुणेकर नागरिक आणि प्रशासन याच्यामधला तो एक दुवा असतो जो नगरसेवक म्हणून काम करणारा लोकप्रतिनिधी असतो, तो नसल्याने साधारणपणे आणि त्याच्यामध्ये मग एकूण पुण्यातल्या सगळ्या प्रकल्पांचा आढावा 24/7 पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये मग आज नेमकी काय स्थिती आहे, त्याच्यामध्ये मुळा मुठा नदी संवर्धन योजना सुरू आहे, नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प सुरू आहे, शहरात अनेक ठिकाणी नद्यांवरचे किंवा शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या पुलांचे काही प्रकल्प सुरू आहेत, प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये आज सुरू आहे, यासोबतच शहरातले नागरी प्रश्न जे आहेत, सादरीकरण अनेक विषयांचं झालं आणि अत्यंत महत्त्वाची अशी महत्त्वाकांक्षी योजना 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाही माहिती येते, आज त्यातल्या जवळपास 66% पूर्ण झाल्यात, 22% काम सुरू आहे आणि जून 25 पर्यंत या टाक्यांची कामं पूर्ण होतील अशा पद्धतीचं निवेदन प्रशासनाने केलं। 2 टाक्या ह्या जागा बदल असल्यामुळे थोडासा त्याच्यात दिरंगाई होतीये, एका टाकीच्या ठिकाणी केस चालू आहे, न्यायालयीन थोडी बाब असल्यामुळे ती टाकी अजून काम सुरू झालेलं नाही। या ठिकाणी 102 किलोमीटरची जलवाहिनी टाकणं, मोठ्या व्यासाची टाकणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये 92 किलोमीटरच्या वाहिनीचं काम आता पूर्ण झालं। वितरण नलिका जवळपास या ठिकाणी 1224 किलोमीटर टाकायच्या होत्या, आज रोजी 967 किलोमीटरच्या वितरण वाहिन्या ह्या कंप्लीट झालेल्या आहेत। 5 पंपिंग स्टेशनपैकी 3 पंपिंग स्टेशन पूर्ण झाली। 2,32,000 जे मीटर आपल्याला वॉटर मीटर बसवायचे होते त्यामध्ये आज 1,68,000 वॉटर मीटर बसून तयार झाले। शिवाय ही योजना आता समाविष्ट गावांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये सुरू होतीये, त्यामुळे पुण्याला होणारा पाणी पुरवठा सातत्यानं भविष्याचा विचार करता आपण सगळ्यांनी मिळून पुण्याला मिळणारा वाढीव कोट्याची मागणी सातत्याने केली आहे, ती सुद्धा आदरणीय दादा या ठिकाणी आहे ते सांगतील। राज्य सरकारच्या माध्यमातून तो एक प्रयत्न पुढच्या काळात निश्चितपणे हा राहणार आहे स्वरूपात, त्यामुळे 5 TMC पाणी मुळशी धरणातून सुद्धा पुणे शहराला मिळावं अशी भूमिका, अशी मागणी केलेली आहे। आज शहरात जर ही योजना पूर्ण झाली तर निश्चितपणे पाण्याचा साठा घरात वापरतो आपण, जो पाण्याचा साठा कमी होईल, नव्या लाईन टाकल्यामुळे लिकेजेस कमी होतील। आज 35 ते 40% या वितरण व्यवस्थेमध्ये जे पाणी आपण उचलतो या लिकेजेसमुळे मीटर बसवल्यानंतर त्याचा वापर मर्यादित होईल, पाण्याची साठवणूक कमी होईल, जलवाहिन्या नवीन टाकल्यामुळे लिकेजेस कमी राहतील आणि मग हे प्रमाण 40-35% कुठंतरी जर ते 5-10% आलं तर त्यात सुद्धा आपल्या पाण्याची बचत निश्चितपणे होणार आहे। त्यामुळे 2 ते 3 TMCच्या वरती सुद्धा पाणी आपलं वाचू शकतं। आज 18-19 TMC साधारणतः आपण पाणी उचलतो, त्यामुळे एकूण वाढलेलं पुणे शहराची व्यापकता, वाढलेली लोकसंख्या सगळं पाहता नागरिकीकरण, त्यामुळे पुढच्या काळात या योजनेचे 100% आज फायदा आपल्या शहराला नक्की होईल आणि त्यामुळे त्याचा एक आढावा या आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी घेतला। नदी संवर्धन योजनेच्या संदर्भात सुद्धा त्याचा आढावा घेतला। आज याच्यामध्ये आपण जवळजवळ 53 किलोमीटरच्या ट्रंक लाईन टाकणार होतो आणि 11 STP मोठे उभे राहणार होते। 11 पैकी 9 STP आता पूर्ण झालेत आणि उर्वरित 2 STP हे जुलै 25 पर्यंत पूर्ण होतील असं प्रशासनाने आम्हाला सांगितलंय।
ट्रंक लाईनचं काम थोडं हळू चाललंय, पण ते सुद्धा मान्य दादांनी या ठिकाणी सूचना दिल्यात की आज 45 किलोमीटरची ट्रंक लाईन टाकायची राहिली आहे. उद्या जर आपले STP पूर्ण झाले आणि ट्रंक लाईन नाही राहिली तर पुन्हा त्याला वेळ लागेल. त्यामुळे ताबडतोब 6 किलोमीटरची फक्त ट्रंक लाईन टाकून झाली. त्यामुळे ताबडतोब पुढच्या 45 किलोमीटरच्या ज्या काही ट्रंक लाईन टाकायच्यात माननीय चंद्रकांत दादांनी सूचना स्पष्टपणे दिल्यात की या दोन्ही कामं आता एका वेळेला सुरू राहतील आणि हे एका वेळेला संपवायचं टार्गेट हे प्रशासनाने आता ठेवलं पाहिजे. नदीकाठ सुधारण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता मी याच्यात थोडंसं याचंही सांगेन की आपल्याला या सगळ्या याच्यात ही जी आता मी योजनेचं नाव सांगितलं राष्ट्रीय नदी संवर्धन योजना म्हणजे जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला कर्ज मिळाले, केंद्र सरकारने महानगरपालिकेला ते अनुदान स्वरूपात आपल्याला दिलं. तर साधारणतः सातत्याने अशी चर्चा होती की केंद्र सरकारकडं यातले काही पैसे येणे बाकी आहेत जे महापालिकेला मिळाले नाहीत. तर मी थोडं स्पष्टीकरण याच्यामध्ये देईन की या सगळ्या याच्यात एकूण प्रकल्प जर आपण पाहिला तो 990.26 कोटी रुपयाचा होता. केंद्र सरकारने त्याच्यातला 85% भाग हा केंद्र सरकार उचलणार होता आणि 15% महापालिका. केंद्र सरकारने 85% म्हणजे 841 कोटी रुपये आतापर्यंत म्हणजे मान्यता दिली आणि आपल्याला ते त्यांनी देणं आहे. तर त्याच्यामधले 350 कोटी रुपये ऑलरेडी आपल्याकडे आले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 113 कोटी रुपये जमा झाले आणि आता 100 कोटी रुपयाची फाईल ही मुवमेंटमध्ये आहे. माननीय त्या खात्याचे मंत्री CR पाटील साहेबांची आम्ही चर्चाही केली. मला महापालिकेत मी मागच्या वेळेला जेव्हा बैठक झाली त्यावेळेला या संदर्भातली माननीय महापालिका आयुक्तांनी चर्चाही केली होती. त्यांचे पत्रव्यवहार झालेले मी पत्रही घेऊन गेलो होतो. त्यामुळे माननीय केंद्रीय मंत्री CR पाटील साहेबांची भेट घेऊन या संदर्भातली चर्चा दिली. आम्ही पत्रव्यवहार केला. महानगरपालिकेला या माध्यमातून आता आपल्याला उपलब्ध होतील. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही सातत्यानं विषय येत होता की केंद्राकडे काही पैसे आपले राहिलेले आहेत, तर मला असं वाटतं की ते सुद्धा आता जसे जसे कामाचे हे येतील तसे तसे ते पैसे आपल्याला नद्या स्वच्छ व्हाव्यात, नद्यांमध्ये प्रदूषित पाणी या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घेतली जावी म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आज आम्ही निश्चितपणे काही एका स्थितीमध्ये आहे की जवळपास 44 किलोमीटरचा हा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा आताचे काही स्ट्रेच 9, 10 आणि 11 हा जो काही 3.7 किलोमीटरचा जो काही स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बऱ्यापैकी आता संगमवाडी, मुंडवा आणि बन गार्डनच्या ह्याच्यामध्ये हा काम आता इतकं वेगानं चालतं. त्याचे फोटोज त्याचे आपण सगळे व्हिडिओज पाहतो की निश्चितपणे एक चांगलं काम याच्यामध्ये पुढे येताना दिसतंय. त्यामुळे त्याच्यात NGT असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, इथल्या कुठलीही अडचण या प्रकल्पाला राहिली नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प सुरू आहे. दुसरा वाकड ते सांगवीचा जो काही एक बाजू महापालिकेने आपल्याला करायची आहे ती सुद्धा जवळपास 8.8 किलोमीटरचं दुसरं काम त्याचंही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ते काम सुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होईल. हे सगळं करत असताना मगाशी 24/7चा उल्लेख झाला, पाण्याचा विषय झाला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा खरं तर पुणे महानगरपालिकेने हा संकल्प केला मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही सगळे होतो की पुण्यामध्ये 1.25 लाख घरं आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करायचे. त्याचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला. 2600 घरं तर आता आवास योजना 2.0 मध्ये सुद्धा आता जवळपास 5 ठिकाणी हे प्रकल्प शहरामध्ये सुरू आहेत आणि त्याचा आढावा आम्ही जेव्हा घेतला तेव्हा 4173 घरांची आता प्रक्रिया सुरू आहे. महापालिका जमीन आपण त्या योजनेतून फ्री देतो आणि मग केंद्र सरकार आणि त्या संबंधित जो लाभार्थी त्याच्या माध्यमातून ही सगळं पूर्ण होतं. त्यामुळे आता जवळपास 4173 घरं ही त्याची नव्याने प्रक्रिया ही सुरू आहे. 5 ठिकाणी शहरातले त्याच्यासाठी स्पॉट निवडलेले आहेत. सिंहगड रोड आहे, वडगाव आहे, अशा ठिकाणी 5 नवीन स्पॉट याच्यामध्ये निवडलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं या शहरात नेहमी आपण पाहतो पावसाळ्याच्या वेळेला जे काही परिस्थिती निर्माण होती रस्त्यावरती काही म्हणून महानगरपालिकेने जो एक प्रकल्प तयार केला होता की आपल्याला हे क्रॉनिक स्पॉट आणि शहरातल्या म्हणजे अर्बन फ्लडिंगच्या विषयामध्ये माध्यमातून काही पैसे केंद्र सरकारने आपल्याला जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये 250 कोटी रुपये मान्यता दिली आणि मध्यंतरी तसंही आलं की बाबा हे पैसे आपल्याला वेळेत मिळाले नाही म्हणून संबंधित माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मिनिस्ट्रीचे विषय असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी भेटलो आणि त्याच्यामधले 250 कोटी रुपये जे काही केंद्र सरकारने त्याच्यामध्ये देणं होतं त्यातले 75 कोटी रुपये आता राज्य शासनाकडे जमा झाले. ते आता राज्य शासनाकडनं महापालिकेला येतील. त्यामुळे त्या 250 कोटीतला पहिला हप्ता 75 कोटीचा हा केंद्र सरकारच्या
आमच्या NDMA मधनं अर्बन फ्लडिंग ह्या विषयासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात जे 20 कोटी रुपये राज्य सरकार, आपल्याला एकूण 286 कोटीचा हा प्रकल्प होता, 250 केंद्र सरकार आणि 36 कोटी राज्य सरकार. राज्य सरकारचे सुद्धा दादांनी ती माहिती सांगितली 90 कोटी रुपये नाही. शहरातले खड्डे सगळे आज बुजलेले दिसत नाहीत. तर त्यांच्या निवेदनात असं होतं की 20,000 खड्डे आम्ही बुजवलेत. पुढच्या काही दिवसात उर्वरित खड्ड्यांची संख्या हे आम्ही सांगू आणि ती निश्चितपणे बुजवण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आमच्याकडे सगळं त्याची यंत्रणा आता तयार आहे. पुढच्या 15 जानेवारी एकूण शहरातले 33 मुख्य रस्ते त्यांनी याच्यामध्ये एक सिलेक्शन केले त्यांचं आणि या 32 प्रमुख रस्त्यापैकी 15 जानेवारीपर्यंत, दादांनी तर सांगितलं आम्ही तुम्हाला 30 जानेवारीपर्यंत मुदत देतो, पण 30 जानेवारीपर्यंतच्या आतमध्ये शहरातले 15 प्रमुख रस्ते हे रिसर्व्हिसिंग झाले पाहिजेत. त्याचं काम तुम्ही हातात घेतलं तर ते आम्हाला पूर्ण करून दिलं पाहिजे. उर्वरित 32 मधले 15 गेले, राहिले 17 ते तुम्ही 30 जानेवारीच्या आतमध्ये या शहरातले हे मुख्य रस्ते, मग त्याच्यानंतर 32 त्यातले हे 15 रस्ते आता त्यांनी घेतलेत आणि त्यांना ताबडतोब आम्ही ह्याही सूचना केल्या की 30 तारखेच्या आतमध्ये हे सगळे रस्ते तुमचे रिसर्फेसिंग आणि पूर्ण खड्डेमुक्त झाले पाहिजेत. बाकीच्या रस्त्यांचे सुद्धा ज्या काही अंतर्गत रस्ते आहेत, जे काही कनेक्टिंग रोड्स आहेत, इथेही कुठेही आता पुढच्या काळात आम्हाला खड्ड्याच्या संदर्भात कडक भूमिका आमची आहे की शहरातले खड्डे कुठेही दिसता कामा नये. शिवाय अत्यंत महत्त्वाचे शिवणे खराडीच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा आज आम्ही तोही मुद्दा या ठिकाणी मांडला की शहराच्या वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा विषय शिवणे खराडी. त्यामुळे त्यातलं भूसंपादनाच्या काही अडचणीत, काही न्यायालयीन त्याच्यात काही प्रक्रिया आहे, तर त्याही ताबडतोब दूर कशा करता येईल. शिवणे खराडी रस्त्याचं भूसंपादन करताना काही मदत लागेल, ते राज्य सरकार असेल काही असेल तर याच्यामध्ये दादांनी सांगितलं की राज्य सरकार म्हणून भूसंपादनासाठी काय लागत असेल तर आम्ही मदत करू. पण ताबडतोब आता हा शहराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा रस्ता आहे. कात्वज कोंढवा रस्त्या दृष्टीनं आज राज्य शासनाच्या माध्यमातून माननीय देवेंजींनी जवळजवळ 140 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली. त्याची स्टँडिंग कमिटीला मान्यता झाली, त्याचे भूसंपादन आता सुरू होते. SCMTRच्या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये 24 मीटर लांबी 36 किलोमीटर लांबीच्या या SCMTRच्या विषयात सुद्धा असं ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत पुढच्या काही दिवसामध्ये दादा या विषयात पुढाकार घेतात आणि या संदर्भात या SCMTRच्या विषयात, कारण ज्या ज्या वेळेला माननीय देवेंजी पुण्यात आले किंवा पुण्याच्या विषयात SCMTRच्या विषयात ते कायमच त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काय करता येईल, तिथे नियो मेट्रोचा पर्याय वापरता येईल का, तिथे एलिव्हेटेड काही आपण जर रस्तेच करायचे असतील तर त्याच्यामध्ये काय आपल्याला वेगवेगळे विषय डोक्यात ठेवून करता येईल. त्यामुळे SCMTRच्या विषयात सुद्धा एक चर्चा झाली आणि पुढच्या काळात हा सुद्धा मार्ग आपल्याला लवकर कसा करता येईल यासाठी सुद्धा या आजच्या बैठकीत चर्चा झाली. एकूणच शहराच्या बाकी विषयामध्ये वाहतूक आणि अतिक्रमण अत्यंत संवेदनशील विषय आहेत आणि म्हणून त्याच्यातही व्यवस्थित सगळ्या लोकप्रतिनिधींनी आमच्या भूमिका मांडली. आमचे सगळेच आमदार जे होते त्या विधानसभा मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या विषयात, त्या मतदारसंघातल्या वाहतुकीच्या विषयात आणि त्यामुळे त्याही विषयात जो काही महानगरपालिकेने मागे मुख्य सभेने आपण एक मोबिलिटी प्लॅन ट्रॅफिकचा पुण्याचा आपण संमत केला होता, पण त्याच्यात आम्ही म्हटलं त्याच्यावरती आता कारवाई तुम्ही काय करणार, ती जनरल बॉडीने मान्यता दिली झाली, पण आता त्याच्यामध्ये नव्यानं काही गोष्टी त्यांना आणायच्या. त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितली आम्हाला की आम्ही मेट्रोच्या लोकांबरोबर बसून या मोबिलिटी प्लॅनमध्ये अधिकच्या काही सुधारणा, अधिकचं काही आमचं म्हणणं आहे जेव्हा शहराच्या याचं ते त्याच्यामध्ये मांडूया. मग नागरिकांच्या सूचना त्याच्यामध्ये मागवल्या जाणार आहेत आणि नव्यानं हा प्लॅन आणण्याचा आज प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. एकूणच शहरातल्या अतिक्रमणाच्या विषयात आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की शहरातले फुटपाथ हे मोकळे करा. आज शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर असेल, स्टेशनच्या इथं असेल, मृत्युंजय मंदिर कोथरूडच्या इथं असेल, लोक अक्षरशः राहण्याची व्यवस्था झाली, लोक झोपड्या टाकून राहायला लागलीत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीनं आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्यांच्या होत्या. शहरातले पूर्ण फुटपाथ मोकळे करा, शहरातली अतिक्रमणं काढा, शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भातले अडथळे होणार नाही. त्यामुळे काही मिसिंग लिंकचे विषय असतील त्यासाठी काही आपल्याला भूसंपादनासाठी काही किंवा काही कामासाठी संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल, या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन समस्यासोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ 50-100 वर्षाच्या पुढच्या विचाराचा दृष्टीनं भविष्याचा विचार करता अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी
ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली। त्यातले काही मुद्दे मी फक्त आपल्यासमोर का ठेवले तर खूप वेळ लागेल, खूप विषयावरती चर्चा झाली, पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिकाला, पुणेकरांना कुठल्याही समस्येला सामोरं जात असताना निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या या सगळ्या पुणेकरांच्या सोबत आहोत आणि ती भावना तीच या ठिकाणी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त केली आहे। काही अपेक्षा प्रशासनाकडनं व्यक्त केल्यात, काही सूचना त्यांना दिल्यात, काही आदेशही दिलेत की शेवटी लोकांच्याकडनं आम्हाला काम करायला आम्हाला संधी दिली। त्यामुळे शहरातल्या अतिक्रमणासारख्या विषय असेल, शहरातल्या फुटपाथ स्वच्छ करण्याचे विषय असतील, या सगळ्या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली। म्हणजे दादांनाही मी विनंती करतो की आपण बैठकीच्या संदर्भात मांडणी पूर्ण झाली, तुम्हीच प्रश्न विचारा। जुलैमध्ये मीटिंग घेतली, मंत्री होता, खासदार होता, आणि आज जानेवारीमध्ये मीटिंग घेतात, काय फरक पडला असं तुम्हाला वाटतं? नाही, काही 2-3 प्रकल्प जे आहेत ज्याच्यामध्ये मी म्हणतो की शहराचे मुख्य प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये कामाची प्रगती दिसतीये, आम्हाला एकूण दिसली नाही। त्यामुळे निश्चितपणे तशी आम्ही प्रशासनाला ती सूचनाही दिल्यात, ते स्पष्टपणे सांगितलं गेलं की आम्हाला हे वेगाने प्रकल्प शहराचे पूर्ण झाले पाहिजेत। महानगरपालिका म्हणून मागच्या बैठकीत ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या होत्या, राज्य सरकार म्हणून केंद्र सरकार, मी मंत्री होतो बरोबर, त्यामुळे ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या खात्याच्या संदर्भात त्या मंत्र्यांना असेल, त्या ठिकाणी त्या सचिवांना असेल, पत्रव्यवहार असेल, व्यक्तिगत भेटी असेल, त्या माध्यमातून सांगितलं आणि त्याच्यातही झालेली दिसते की काही एकूण शहराचं काम करत असताना हे निश्चित आहे की महापालिकेबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणून आमचंही पाठबळ, आमचाही सपोर्ट निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे। आज आम्ही तेच सांगितलं की केवळ आम्हाला एकच ह्याचं बोलतो, आणि अतिक्रमण यांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे आणि याचा रिपोर्ट काय कारवाई केली, काय ठिकाणी शहरातल्या अतिक्रमणाचा विषय मात्र आता संपला पाहिजे। आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं की मागच्या वेळेला सांगितलं तात्पुरतं काम झालं, आता मात्र तात्पुरतं काम नाही चालणार, आम्हाला परमनंट याच्यात सोल्युशन हवं। शहरातले फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत, 100% आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार। आम्ही त्यांना त्याचा रिपोर्ट आम्हाला ते देत आहेत। प्रशासनाला सरकार म्हणून सुद्धा काही ना काही गोष्टींची अपेक्षा असल्यामुळे आम्ही ती पण तयारी दर्शवली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक घेऊन जसं ॲक्विजिशनसाठी पैसे हवे आहेत, काही गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शन हवं आहे भविष्यामध्ये, हे करावं की ते करावं। साधारणतः 20 जानेवारीच्या आसपास मी आणि मुरलीधरांना माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक बोलवू, मुख्यमंत्री महोदयांची महानगरपालिका समस्यांसाठी बैठक बोलवू, ज्यात महानगरपालिकेने एक यादी त्यांची सरकारने द्यायची निर्णय आपण म्हटलं, त्यामध्ये कुठल्याही विषयामध्ये सुधारणाच नसते असं नाही, फक्त कधी कधी पाठपुरावाही कमी पडतो। मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता होती, आचारसंहितेमध्ये आम्ही साधा फोन जरी केला तरी तो गुन्हा मानला जातो। आता मात्र आम्ही दोघांनी असं ठरवलं की आम्ही जवळजवळ दरमहा एक बैठक घेणार, आणि ज्या बैठकीमध्ये त्यांनी आताच ठरलं असं आज तुम्ही काय काय मान्य केलं ते आम्हाला लिहून द्या, आणि आम्ही पुढच्या बैठकीला ते पहिलं वाचू। ते साधारणतः कुठल्याही मीटिंगमध्ये मिनिट्स लिहिले जातात, तसे मिनिट्स लिहा। आणि त्यामुळे मधला जो कालावधी विधानसभेचा गेला त्या कालावधीमध्ये पाठपुरावा कमी पडला, पण अगदी शून्य प्रगती असं म्हणता येणार नाही। त्यांचा दावा आहे की त्यांनी 20,000 खड्डे भरले आहेत, अण्णांनी त्यांना आग्रह धरला की 20,000 खड्डे भरले तर उरले किती सांगा, ते आता 2 दिवसात सांगताय। किंवा 24/7मध्ये आपण हा आग्रह धरला की तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत 5 झोन जे गेलेतल्या एका झोनमधलं तरी काम पूर्ण झालं, मग ते इतरांना एक मॉडेल मिळेल की असं होणार आहे। अशा काही गोष्टी झाल्या। आपण अतिक्रमण एवढं वाढलं आणि ज्यांनी अतिक्रमण केले ना ते वोटर पण नाहीत, त्यांची सहानुभूती एक तरी वोटर दाखवा तुम्ही। सांगताना आम्ही असं सांगितलं की अतिक्रमणावरती कारवाई करताना
येणार नाही, जे येईल त्याचं कुणाचं ऐकायचं नाही, पण या शहरातलं अतिक्रमण हे काढून टाका, हे स्पष्ट सांगितलंय. अतिशय निष्क्रिय माणूस आहे, काय सांगितलं की दुसऱ्या खात्यात सरळ सांगतात की लोकप्रतिनिधींनी सांगितलं आम्ही पद्धतीने कारवाई करा, नाही झाली तर आम्ही काय करायचं ते करू. देत आहेत त्यांनी झालं हेच त्यांना मी आठवण करून दिली. सगळे मुद्दे आले, सगळ्या मांडले. नाल्यात राहतात, रस्त्यावर लोक राहतात, हे सगळं आलेलं आहे, त्यामुळे सगळ्यावर कारवाई होईल. काम पूर्ण झालेलं आहे. आपण बाणेवाडीचा एक पॅच लोकार्पण केला, त्या लोकांच्या पाणी चालू केलं, पण शहरामध्ये अजून इतर कुठल्याही नाहीये. आणखी दुसरं नाही, असं कुठं झालं असेल तर ते द्या, पण आपला मूळ उद्देश असा आहे की ही योजना हा तर ते द्या, तुम्ही छापले पण द्या ना, त्याचं योजना लवकर. आता तेच मुद्दा आहे की आम्ही तेही सांगितलं की इतक्या वेळ लागलाय, ही लवकर हा विषय संपला पाहिजे हे सांगितलं. आता आपलं महापालिकेचं प्रोजेक्टचं सांगा. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होती बऱ्याच ठिकाणी. मेट्रोचं काम निर्धारित वेळेत होत नाही, त्याच्यामुळे जी काही जागा व्यापलेली तर ती अनेक दिवस व्यापून राहते आणि नागरिकांची अडचण होती. त्याबाबत नाही, मेट्रो आणि महानगरपालिका हे दोन्हीचे अधिकारी एकत्र जातात बसणार शहराच्या वाहतुकीवरती, आणि मग पुढच्या महिन्यात खरं तर पोलीस, महापालिका प्रशासन, मेट्रो अशी एक सविस्तर एकत्रित बैठकही आम्ही घेणार आहोत या विषयात. विचारतो, हा सिंहगड रोडवरचा जो उड्डाणपूल आहे ना, त्या सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाचं वरचं काम समजा स्पीडमध्ये झालेलं आहे, पण दरम्यान तो खालच्या रस्त्याची वाट लागलेली आहे सगळा, तिथून लाखभर लोक रोज येतात जातात. तो ठेकेदार त्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही. ठेकेदार महापालिका चालवत आहे, पूर्ण रस्ता खराब झालेला आहे, तो अजिबात तक्रारी करून त्याच्यावर काय करणार? ठीक आहे, त्याचं संबंधित यालाच आपण सूचना देऊ. त्यांना आपण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एटीएमएस नवीन सिस्टीम आणलेली आहे, पण त्याचं जे अगोदर स्मार्ट सिटी सांगितलं होतं की आपण असा डेटा गोळा करतोय किंवा पोहोचवतोय, महापालिकेला दिला जात नाही. त्याच्यावरती काय महापालिका मागणी करते पण ती देत नाही स्मार्ट सिटी. नाही, एटीएमएस ची काय स्थिती आज थोडीशी आम्ही काही माहिती घेतली नाही, पण मार्च मध्ये महापालिकेतले अधिकारी बदलून गेले. 2 अतिरिक्त आयुक्त मिळत नाही पुणे महानगरपालिकेला, A ग्रेड दर्जाची. दादांनी आज सांगितलंय, इतकी वाईट अवस्था आहे का? आज दादांनी सांगितलंय. आपण हेही मान्य केलं पाहिजे की 6 महिन्यामध्ये 2 मोठ्या निवडणुका विधानसभा, जो एकाच ठिकाणी 3 वर्ष आहे एका जिल्ह्यामध्ये, त्याला तातडीने बदलावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बदल्या झालेल्या आहेत, त्या बदल्या सेटल होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका आल्या. आता हळूहळू राज्य म्हणून अशा गोष्टींचं मॉनिटरिंग नीट सुरू होईल. आता गेल्या 2-3 दिवसात आपण पाहतात किती मोठ्या प्रमाणावर प्रमोशन्स पण झाली राज्य म्हणून, किती मोठ्या प्रमाणावर वेगळ्या रिकाम्या जागांना माणसं मिळाली. प्रमोशन अपॉइंटमेंट ज्या गेल्या 2-3 दिवसाच्या काढल्या ते 200च्या वर आहे. हे जे 2 तुम्ही आता मोकळं केलं की मग मी यांना 5 मिनिटं ह्याच विषयाची बसणार आहोत की आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे जाण्यासाठीचा एक अजेंडा तयार करायला लागेल. त्या अजेंड्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे की माणसं पुण्याला प्राधान्यच नाही असं पुणे महापालिका त्या करू ना, आता झाल्या त्या, आता होत आहेत त्या, करू ना आपण. आता आचारसंहिता संपली, हो बरोबर आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये होणाऱ्या बदल्या ह्या निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे होतात किंवा अजून सुद्धा तर सक्तीप्रमाणे होतात. म्हणजे आपण पाहिलं ना की 2 बदल्या झाल्या नाहीत तर त्या निवडणूक आयोगाने करायला लावल्या. आता बघा,
विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल लागल्या, सरकार आलं, मंत्रिमंडळ, त्या सगळ्यातून हळूहळू सगळं रुटीन लागत आहे. त्याच्यामध्ये हा एक विषय जो आहे, आपल्याला महानगरपालिकेतले काही अधिकारी आणखी नव्हे आहेत, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माणसं दिली आहेत. हे प्रोजेक्ट इतके मोठमोठ्या साईजचे आहेत, त्याच्यामध्ये त्या लेवलची माणसं आली नाहीत तर हे मॉनिटरिंग होणार नाही. प्रोजेक्ट रेंगाळले की कॉस्ट वाढणार, कॉस्ट वाढले की ते कॉस्ट देता येत त्यामुळे बंद पडणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.